प्रशांत कोरटकरला आता पोलीस कोठडी देण्यात आली। महत्त्वाची अपडेट आहे। महापुरुषांच्या अवमान प्रकरणी पोलीस कोठडी देण्यात आली। महत्त्वाची बातमी आहे। प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। काही वेळापूर्वीच कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये युक्तिवाद संपला होता आणि त्यानंतर आता प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। खरं तर पोलिसांनी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी पोलीस कोठडी सुनावण्यात आली। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने अतिशय महत्त्वाचा निकाल दिला। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, आता कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। कोर्टाने निकाल देताना नेमकं काय काय म्हटलंय? आपण पाहिलं की सरकारी वकील असतील किंवा इंद्रजित सावंत यांचे वकील यांनी जो युक्तिवाद केला होता आणि तपास अधिकाऱ्यांनी जे मुद्दे मांडलेले होते ते ग्राह्य धरून आपण पाहतो की 7 दिवसापैकी 3 दिवस पोलीस कोठडी या ठिकाणी दिलेली आहे। 28 तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी दिलेली आहे। प्रामुख्याने याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या नमूद केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतोय की आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत, अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो कोर्टाने ग्राह्य मांडलेला आहे। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की प्रशांत कोरटकर आपल्या जे फरार होता त्या कालावधीत कुठे कुठे गेला याची माहिती घ्यायची आहे। हे 2-3 मुद्द्यांचा उल्लेख करत कोर्टाने प्रशांत कोरटकरला या ठिकाणी कोठडी दिलेली आहे। त्यामुळे आता पोलिसांना तपासकामी मदत होणार आहे अशा प्रकारची एकूण जी गोष्ट आहे ती समोर आलेली आहे। पण एकूणच आपण पाहतो की प्रशांत कोरटकर याचा मुक्काम जो आहे कोल्हापुरातील तो वाढलेला आहे। 28 तारखेपर्यंत प्रशांत कोरटकर याची पोलीस कोठडीत रवानगी होणार आणि त्या ठिकाणी त्याची चौकशी होणार। या दरम्यान अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की प्रशांत कोरटकर याला फरार होण्यामध्ये कोणी कोणी मदत केली, या कालावधीत तो कुठे कुठे राहिला आणि त्याचबरोबर आपला मोबाईल जो फॉर्मॅट मारला तो फॉर्मॅट मारण्यासाठी कोणाची मदत घेतली, या सर्व गोष्टींचा उलगडा पोलीस तपासात होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करू शकतो। धन्यवाद प्रताप या सगळ्या माहितीसाठी। तर प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। 28 मार्च पर्यंत कोरटकरला पोलीस कोठडी।